नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. तर आज आपण पाहणार आहोत पोषण ट्रॅकर ॲपमध्ये ECCE हे आपण कसं भरणार आहोत ते. तर सर्वात प्रथम आपल्याला पोषण ट्रॅकर ॲपवरती जायचं आहे. इथे क्लिक केल्यावरती तर आज आपण बघणार आहोत ECCE शिक्षण आपण पोषण ट्रॅकर ॲपमध्ये कसं प्रकारे ते. चला मग पाहूया. तर सर्वात प्रथम आपण पोषण ट्रॅकरवर जाऊन हा पेज ओपन करायचा आहे. आता ह्यानंतर आपण बघा दैनिक मार्गनिरीक्षण ह्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे दिसत आहे उपस्थिती सकाळचा नाश्ता. तर हे आपल्याला रोजचं भरायचं असतं. ते आपण उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता हे आपण दोन्ही रोज डेली भरायचे असतात. ते आपण भरतो. त्यानंतर थर्ड आहे THR आणि SCM. तर THR आपण 1 ते 5 तारखेच्या आतमध्ये आपल्याला ते भरायचं असतं, तेव्हा ते आपण भरून घेतो. आणि SCM हे आपल्याला डेली भरायचं असतं. हे बघा SCM दिसतं आहे, ते आपल्याला डेली भरायचं असतं, तर ते सुद्धा आपण भरतो. त्यानंतर आहे कृती. तर कृती आपल्याला 2 करायच्या, तिथे बॉक्स येतो, तर ते 2 आपल्याला कृत्या करायच्या असतात, ते आपण करतो. त्यानंतर येतं ते ECCE शिक्षण. तर इकडे आता बघा माझे 15 दिवस पूर्ण झाले दाखवत आहेत. आता आपण इथे जाऊन क्लिक करू. इथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर हा पेज ओपन होतं. त्यानंतर आता मी हे जे आहे ना पुढे तिथे क्लिक करते. आता इथे क्लिक केल्याच्यानंतर आता ECCE आजचे शिक्षण म्हणजे आज आपण काय घ्यायचं आहे ते आपल्याला दिलेलं आहे. बघा इथे तुम्हाला दिसत आहे आजची तारीख आणि दिवस आलेला आहे. त्यानंतर इथे बघा काय लिहिले आहे, टिप काय लिहिले आहे इथे, मिनिमम ऑफ 2 व्हिडिओज मस्ट बी कम्प्लिटेड. तर आपल्याला कोणतेही 2 व्हिडिओ आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तर हे बघा इथे काय लिहून आले, मिनिमम ऑफ 2 व्हिडिओज मस्ट बी कम्प्लिटेड. म्हणजे कोणतेही 2 व्हिडिओ आपल्याला कंप्लीट करायचेच आहेत. तर त्यानंतर आता इकडे आहे बघा, इथे काय आहे, व्हिडिओ आहे. म्हणजे आजच्या तारखेला तुम्ही काय घेणार आहात ते इथे पहिल्यापासूनच आपल्याला दिलेलं आहे. ते बघूनच आपल्याला त्याप्रमाणे मुलांना शिक्षण द्यायचं आहे, शिकवायचं आहे. आता इकडे व्हिडिओ आहे, तर इथे सुरुवात आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पण व्हिडिओ आहे. आता इथे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल PDF आहे 20 मिनिटाचा. व्हिडिओ आहे 30 मिनिटाचा. आता हा व्हिडिओ आहे 20 मिनिटाचा. तर आपल्याला कोणतेही 2 प्रोग्राम घ्यायचे आहेत, पण आपण व्हिडिओ घेतले तर आपले प्रोग्राम कंप्लीट होणार आहे आणि PDF घेतले तर ते कंप्लीट नाही होत. म्हणजे आपल्याला 2 व्हिडिओ घ्यावेच लागतात कंपल्सरी. चला मी दाखवते. आता इथे पण बघा PDF आहे 20 मिनिटाचा आहे. इथे पण बघा PDF आहे 20 मिनिटाचा आहे. हा सुद्धा PDF 20 मिनिटाचा आहे. तर हा जो व्हिडिओ आहे ना, त्याला आपण क्लिक करूया. आता व्हिडिओ क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. जैसे कि आप जानते हैं कविता व गीत बच्चों को जरूर करवाएं। बच्चों बताओ आज मैंने किस कलर के कपड़े पहने हैं? पिंक। हाँ पिंक, गुलाबी रंग के. तो आज का खेल और एक आता ह्यामध्ये आपल्याला व्हिडिओ दाखवला की आपण कशा प्रकारे मुलांचं शिक्षण घ्यायचं आहे, आज कोणत्या प्रकारे शिकवायचं आहे. तो बच्चों बताओ ये कौन सा कलर है? त्यानंतर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर इथे बघा, इथे कृती पूर्ण झाली आहे आणि इथे जो ॲरो आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. कृती पूर्ण झाली आहे. त्यानंतर हे जे पुढील आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्याच्यानंतर इथे उपक्रम पूर्ण झाला. त्यानंतर तसंच आपल्याला समजा PDF करायचं. हे बघा मी PDFवरती क्लिक करते. तर हे आईज आहे ना, त्याच्यावरती आपण क्लिक करूया. बघा आईजवरती क्लिक केल्याच्यानंतर
इथे PDF ओपन होतं. याला ओपन केल्यावरती ते लिहून येणार आहे. इथे लिहून येणार आहे की इथे तुम्हाला दिसत असेल की आज आपल्याला काय घ्यायचं आहे ते इथे सगळं त्या लोकांनी त्यामध्ये व्हिडिओ दाखवलेला PDF आपल्याला लिहून देतात की आपण काय कोणत्या सामग्री हवी आहे, किती मिनिटाचं आहे, काय काय घ्यायचं आहे ते इथे सगळं लिहून आलेलं आहे. आता कृती पूर्ण आपण वाचून झाल्यावरती इथे क्लिक करायचं आहे. याच्यावरती बघा तुम्हाला दिसत असेल ॲरो टिक. आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल टिक आलेली आहे. त्यानंतर हे जे पुढील आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ग्रीन झालं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता व्हिडिओ आहे, मी व्हिडिओ परत चेक परत दुसरा व्हिडिओ बघते. पर भी कोई पेपर से मैचिंग हो रहा है तो भी रखोगे। हाँ तो वो चलिए। इस खेल को खिलाया जा सकता है। हम फिर मिलेंगे एक नए खेल। त्यानंतर परत पुढील वरती क्लिक करते. क्लिक केल्यावरती पूर्ण झालं. आता बघा मी 2 व्हिडिओ एक PDF केलेला किंवा मी दोन्ही व्हिडिओ असते तरी माझं हे बघा हे मला लिहून आलं असतं आजचे शिक्षण संपवा. तर तुम्ही किमान 2 उपक्रम पूर्ण केले आहेत. आता तुम्ही आजचे शिक्षण थांबवू शकता किंवा आणखीन उपक्रम पूर्ण करू शकता. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सर्वच करू शकता. पण इथे आपल्याला मिनिमम 2 तरी व्हिडिओ बघायचेच आहेत. तर ते दिलं आहे. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला हे असं आलं आजचे शिक्षण संपवा, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता ह्यावरती मी क्लिक करते आणि बघा इथे लिहून आले खूप छान तुमची आजचे ECC ई शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले. आणि त्यानंतर दैनंदिन निरीक्षणावर जा, त्याच्यावरती मी क्लिक करते. क्लिक केल्याच्यानंतर आता इथे बघा पहिला ब्लू होता, आता इथे ग्रीन आलेला आहे. म्हणजे पूर्ण करा, म्हणजे पूर्ण झालेलं आहे. ग्रीन झालेलं आहे म्हणजे मी हे पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचे आहेत की आपले कोणते मिस झालेत किंवा किती आपण पूर्ण केलेत, किती दिवसाचे उपक्रम आपण पूर्ण केलेत, किती दिवसाचे बाकी आहेत. तिथे इकडे जाऊन आपण ते पाहू शकतो. आता इथे मी क्लिक करते. बघा इथे मला मार्च 2026चं कॅलेंडर ओपन झालेत कॅलेंडर. त्याच्यानंतर आता माझे कोणकोणते आहेत तर इथे बघा इथे इनकम्प्लीट आणि इथे कंप्लीट. तर रेड आहेत म्हणजे इनकम्प्लीट, त्या दिवशी आपण भरलेलं नाही आहे. ज्या दिवशी आपण उपक्रम व्हिडिओ बघत नाही किंवा ते भरत नाही त्यावेळेला इनकम्प्लीट म्हणजे ऑरेंज येतं आणि म्हणजे रेड येतं. आणि ज्या वेळेला आपण पूर्ण भरतो म्हणजे रेग्युलर बघतो आणि त्याच्यावरती टिक करतो तर तेव्हा कंप्लीट येतं. तेव्हा बघा माझे एकसुद्धा म्हणजे माझे इनकम्प्लीट नाही आहेत, माझे सगळेच इनकम्प्लीट नाही आहेत, म्हणजे सर्वच कंप्लीट आहेत, तुम्हाला दिसून येईल. आणि हे जे मध्ये जे डेट सुटले त्यावेळेला आपल्याला सुट्टी होती किंवा संडे होते. तर अशा प्रकारे ते आपल्याला दिसून जाईल की आपण किती दिवसाचे उपक्रम घेतलेले आहेत. आणि मैत्रिणींनो मी आशा करते की तुम्हाला ECC ई शिक्षण आपण पोषण ट्रॅकर ॲपमध्ये कसं भरायचं आहे हे समजलं असेल. धन्यवाद.